नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि राहुरी और बारामती उपचुनाव को लेकर अभी कोई फैसला नहीं हुआ है और इस पर अंतिम निर्णय महाविकास आघाड़ी की बैठक में होगा। उन्होंने आरोप लगाया कि सरकार किसानों के आर्थिक सशक्तिकरण और कल्याण के लिए अनुसूचित जाति और जनजाति में कल्याणकारी बजट का उपयोग कर रही है। साथ ही उन्होंने कहा कि चुनाव में भारतीय जनता पार्टी को जनता का समर्थन नहीं मिलेगा और भारत निर्वाचन आयोग को निष्पक्ष तरीके से काम करना चाहिए। आइए एक नजर डालते हैं विजय वडेट्टीवार के विस्तृत बयान पर। नाही, या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदाराच्या पक्षाकडून आलेला नाही। लढायला तयार, आम्हाला पण लढायला तयार आहोत। आणि विषय असा येतो की यापूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ती भूमिका त्यांची तशी होती का हे तपासून पाहू आम्ही, कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला पण त्यांनी उमेदवार उतरवले। हे अनेक नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही। अशा आहेत, त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही। काय हे तर आता सरसकट काय, त्यांना एससीचं काही संबंध देणं घेणं नाही, एसटीचं देणं घेणं नाही। सरसकट JR काढून लाडकी बहीण, नमो शेतकरी सहाय्य निधी यामध्ये वापरला जातोय। त्यांना एसटीचा निधी खरं तर किंवा घटनेनुसार तो निधी तसा वळती करता येत नाही। काल परवा 400-450 कोटी रुपये त्यांनी काढून घेतलेत। एकीकडे बजेट फुगवून दाखवायचा एससीसाठी, सोशल जस्टिससाठी, ट्रायबल विभागासाठी, आणि त्यातले निम्म्यापेक्षा मागच्या वर्षी 45% खर्च झाला समाज कल्याणचा। 45%मधूनही लाडक्या बहिणीला गेले आणि इतरत्र निधी वळवला गेला। म्हणजे त्या घटकाला, कॅटेगरीला काहीच पैसे मिळाले नाही। ट्रायबलमध्ये तर केवळ 38%च निधी खर्च झाला मागच्या वर्षी। 38% निधी खर्च होऊन तो सर्व निधी जर दुसरीकडे वळवत असाल तर तुम्हाला हे उपेक्षित समाज आहेत, SC आहे, ST आहे किंवा इतर समाज आहे, यांचा निधी तुम्हाला वळवता येत नाही, पण तो वळवला जातो आहे। सगळे कायद्याची पायमल्ली करून, कायदा पायदळी करून वाटेल त्या पद्धतीनं हे सरकार चाललेलं आहे। ते काल आता इंट्रोड्यूस झालेलं आहे, परवा आता यावर चर्चा होईल, त्यावेळेस आम्ही मांडू। आज नक्कीच बोलणार या कायद्याची काय गरज आहे, काही विषारी मंत्री पोचले जात आहेत, ते सरसकट सगळे काय म्हणजे त्यांना जे शपथ घेत आहेत ती शपथसुद्धा आपण घेतली, ती काय त्यातले वाक्याचा शब्दाचा अर्थ जरी यांना कळतो का आपण पाहतोय। त्यामुळं हे कायदे आणून अशा पद्धतीचे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी आणलेले विधेयक आहे, त्यावर चर्चा होईल।